नमस्कार, मी संगीता. कोल्हापुरी फूडकथा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण घरगुती पद्धतीने साजूक तुपाची रेसिपी करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 15 दिवसापासून दुधाची मलाई साठवली आहे. बराच कमी पातेलं भरून मलाई साठले आहे. तर आता ही दुधाची साय मिक्सर जारमध्ये फिरून घ्यायचं आहे आणि त्याचं लोणी काढणार आहोत. मला मिक्सर जारमध्ये मलाई घ्यायची आहे. पाहू शकता मिक्सरला आता असं झालेलं आहे. पुन्हा झाकण लावून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. असं त्याचं लोणी यायला सुरुवात होते. इथे आपल्या मिक्सरला खूप सुंदर लोणी आलं आहे. तर आता हे एका पातेल्यात काढून घ्यायचं आहे. आणि जर लोणी पटकन येत नसेल तर यामध्ये आपण आईस क्यूब किंवा थंड पाणी टाकलं तरी लोणी पटकन येतं. तर इथे पातेलं घेतलं आहे आणि यामध्ये हे लोणी काढायचं आहे. पुन्हा दुधाची साय आपण साठवलेली ती घ्यायची आहे. आता इथे दुधाची साय थोडीच आहे तर सर्व घेणार आहोत. फिरून घ्यायचं आहे. इथे दुधाची साय मिक्सरला फिरवताना पाणी बिलकुल वापरायचं नाही. लोणी निघायला फार वेळ लागतो. तर पाणी न घालताच मलाई मिक्सरला फिरून घ्यायचे आहे. इथे आपलं लोणी निघलेलं आहे तरी पण आपण अजून 5 मिनिटं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. पाहू शकता खूप सुंदर आपलं इथे लोणी आलेलं आहे. आता हे सर्व लोणी काढून घ्यायचं आहे. इथे झाकणाला पण लोणी आहे ते पण काढून घ्यायचं आहे. आता सर्व मलाईची आपण लोणी करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि याच्यामध्ये मी गार पाणी टाकलं आहे. गार पाणी टाकल्यामुळे पटकन लोणी निघतं. तर आता ह्या सर्व लोणीचा गोळा करून घ्यायचा आहे. लोणी एकत्र करायचं आहे. गार पाणी टाकल्यामुळे लोणी पटकन निघतं, जास्त वेळ लागत नाही. तर इथे अर्धा किलो लोणी निघलेलं आहे. तर आता हे ताकाचं पाणी काढायचं आहे. तर आता हे लोणी 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता याच पातेल्यात आपण तूप करायचं आहे. तर आता पाहू शकता खूप छान आपलं लोणी निघलं आहे. तर आता आपण तूप करणार आहोत. गॅस ऑन करायचा आहे. मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे. इथे लोणी बऱ्यापैकी विरघळलं आहे आणि हे पातेल्याच्या वर येऊ शकतं, म्हणून आपण इथे चमच्याने असं हलवायचं आहे. स्लो फ्लेमवर तूप करायचं आहे. असं सतत तूप हलवायचं आहे. आता आपलं लोणी बऱ्यापैकी विरघळलं आहे. इथे आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अगदी थोडं टाकायचं आहे. आणि 2 लवंग आणि 2 वेलची. वेलचीचे तोंड उघडायचं आहे आणि 2 लवंग हे टाकायचं आहे. याच्यामुळे आपलं तूप कणीदार होतं आणि चवीला पण खूप सुंदर लागतं. हे असं पुन्हा हलवून घ्यायचं आहे. तूप थोडंसं कलर चेंज झाल्यानंतर छान दिसतं. इथे आपण तुपाचा कलर थोडं ब्राऊन कलर होईल या हिशोबाने आपण तूप काढवायचं आहे. खूप सुंदर इथे आपल्या तुपाचा सुगंध सुटला आहे. बऱ्यापैकी आपलं तूप झालेलं आहे. इथे आपलं तूप चांगलं झालं आहे की नाही ते पाहण्यासाठी 2-4 थेंब पाण्याचे घेऊन तुपामध्ये टाकायचे आहे आणि असं छान आवाज आल्यानंतर समजायचं आहे की आपलं तूप खूप छान झालं आहे. तर अजून 1-2 मिनटं आपण तूप असंच कढवायचं आहे. हे सर्व बबल्स जाऊ द्यायचे आहेत. हे पूर्ण बबल्स गेल्यानंतर आपलं तूप छान कढलं आहे असं समजायचं आहे. अजून 1-2-3 मिनटं आपण छान तूप कढवायचं आहे. आणि जसा आपल्याला कलर हवा त्या हिशोबाने आपण तूप करू शकतो. तर आता आपलं तूप छान कढलं आहे. तर इथे आपण पाण्याचा हक्का मारायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. मी इथे आता पाण्याचा हक्का मारला आहे. पाहू शकता आवाज खूप छान आला आहे. आणि गॅस बंद करायचा आहे. आता इथे तूप थंड झालं आहे. पाहूया खूप सुंदर तूप झालं आहे. पण एका बरणीमध्ये काढून घ्यायचं आहे. इथे आपण एअरटाईट कंटेनर घेतला आहे. गाळणीमध्ये आपण तूप गाळून घ्यायचं आहे. जेवढा बी कचरा असेल ते तुपातून काढून घ्यायचं आहे. हे छान एकदम पॅक करून 2-3 दिवस बाहेरच ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. अर्धा किलो लोणी होतं तर 1.5 पाव
तूप निघला आहे. इथे एक छोटी टिप्स आहे, जेव्हाही आपण तूप बनवेल तेव्हा हे तूप बाहेरच ठेवायचं आहे. त्याच्यामुळे तुपाला एक छानशी कणी तयार होते आणि तूप रवाळ होतं. तूप बनवल्यानंतर लगेचच फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. 2-3 दिवसानंतर त्याची पूर्ण कणी झाल्यानंतर मग तुम्ही तूप कितीही दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. ती कणी आहे तशी राहू शकते. आता आपण 2-3 दिवसांना पाहूया. आता 2-3 दिवस झाले आहे. तूप छान सेट झालं आहे. खोलून पाहूया. अगदी रवाळ कणीदार तूप झाला आहे. तुम्हाला जर ही साजूक तुपाची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.